सो हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप सगळे ठीक असतात. तर माझ्या मधल्या मावशीचा आज बड्डे आहे, तर आम्ही केक कटिंग करायला चाललो आहे सगळ्या फॅमिलीसोबत. माझी मम्मी, माझी मावशी आणि दीदी. तर आता केक कटिंग करून आम्ही बघू सकाळी देतो काहीतरी. तर भेटू आपण तिथे. दिला आहे केक घेऊन चालू. ते चाकू दे लवकर, दे चाकू. गिजलं आणि मेन मध्ये पेटवायच्या. नाही नको म्हणतो नको नको का ग फुगू तर दे. ते काढ तरी. ते काढ. आपण अंधाराकडे नाही जायचं, आपल्याला उजेडामध्ये जायचंय. चला हॅपी हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर माई, हॅपी बर्थडे टू यू, मे गॉड ब्लेस यू. गाईज आम्ही बर्थडे सेलिब्रेट करून चाललोय आता घरी. तर उद्या आहे खूप स्पेशल डे, तर आम्ही सगळे जाणार आहे फिरायला. तर उद्या आम्ही कुठे कुठे जाणार, काय काय एन्जॉय करणार, हे सगळं मी तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवेन. तर आत्ता सध्या घरी जाऊन लवकर झोपूया आणि उद्या लवकर एक्साइटमेंटमध्ये उतरूया. भेटूया आपण उद्या मॉर्निंगला. मॉर्निंग गाईज, आता आमची मॉर्निंग झालेली आहे. तर आता सगळे उठणार वगैरे, तर त्यामुळे मी दूध आणायला चालली आहे. ते पण 5 वाजलेत, आत्ताशी कोण उठला पण नाही अजून. तर दूध आणून घरी जाऊन नाश्ता वगैरे बनवेल, चहा वगैरे ठेवेल. त्यानंतर आम्ही तयारी करता करता 7-7:30 असतील, मग आम्ही निघणार. हो हॅलो गाईज, आलो आहे आम्ही मॉर्निंगला. तर चाललो आहे आता आम्ही फिरायला. तर थोडंसं लेट झालं, तर त्याच्यामुळे पळायला लागते. पटापट जाऊया आपण. तिथं 2 मावशा वेट करतात, ते बघूया आपण तिथे जाऊन कुठं फिरायला भेटतं. मी चाललेलो आहे बघा. हाय करा मावशी. फेवरेट कॉफी आणि समोसा नाश्त्यासाठी. बाहर हम आप क्या क्योंकि आप एक दिन आते, हम ये रोजाना, ये बातें सभी गाड़ी में सुबह एक बार बताई जाती है ताकि आपको कहीं दिक्कत नहीं आए. एंट्री नहीं दी, बाहर खड़े रह के अपन देखते थे. अभी देश आजाद होने के बाद फॉरेनर लोगों को 700 देनी पड़ती है और अपने को 150. यानी कि 4 नंबर गेट दिखा, यहाँ से चलेंगे 7 में गेटवे ऑफ इंडिया, फोटो लाइट करेंगे, 5-10 मिनट फोटोग्राफी करेंगे. कचरा फेकू नकोस, 200 रुपये फाईन. तू पण. येस मावशी, तुम्ही स्पेशली. आपल्याकडे काही नाहीच आहे फेकायला. म्हणून काय नाही पुढे. CST आता बसमध्ये उतरलं, आता तो चालला घेऊन सगळं दाखवायला. शिवाजी महाराज संग्रहालय येणार. शिवाजी सकाळी निघालो 8-8:30 आम्ही घरात. आणि रात्री 9 वाजेपर्यंत येऊ. आता चाललोय आम्ही शिवाजी महाराजचं संग्रहालय बघायला. तर तिथं बघूया आता स्पेशल काय काय आहे. सगळी हे सगळे आमच्या बसमधले. व्हिडिओ कॉल करून टाकू. हो केला नाश्ता केला, चहा पिला. आतमध्ये गेले की व्हिडिओ कॉल करून दाखवते. किती हा टाक. फर्स्ट टाइम मी चालली आहे, मला पण माहित नाही अजून काय आहे.
चालत चालली आहे. चेंज करू शकतो आपण तिकडे. बरं ह्याच्याने तरी बघायला भेटेल काय ना काय. तू नाही बसले ना मी बोटमध्ये कधी? नाही बाबा, मला पाण्याची भीती वाटते. मग आता आपण बोटमध्ये पण जाणार आहे. डोळे झाकून घेणार आहे. असं मला उद्या पाणी मला खेचते आतमध्ये. पाण्याचा लई फोटो फॉरेनर फोटो काढायचा. बोलून बघ तू बाबा पिल्लू नाही बरं आहे. किती मोठा बोलू बापरे, असं चालतच राहायचंय का हे? ते पुढे वाटतंय. ताजमहलचं जेवण किती 65,000 काय जेवण. काय असं जेवण ते? त्यांनाच नाही, फक्त नॉर्मल खाली असं नव्हतं. अंबानीसाठी असंच असेल ते. हे काय करू विभाग तेव्हा गेट ऑफ इंडिया. मम्मी गेट ऑफ इंडिया चाललोय गेट ऑफ इंडियाला. त्यांना बोल एक्सक्यूज मी कॅन आय पिक्चर विथ यू. नाही पिक्चर विथ यू. पिक एक साथ ले लेंगे उसके बाद निकलेंगे. ये गाड़ी स्लो चल रही है. सब तेज थोड़ी चलेंगे. चाललोय आता गेट ऑफ इंडियाच्या आतमध्ये. आता दगड काळे भरत चालून चालून ते काळे. बापरे, ऊन. तू आली ना मम्मी गेट ऑफ इंडियाला? कशाला येऊ? कधीच नाही आली. हा, कधीच नाही आली तू? ना काम काय माझं इकडे? फिरायला आज कोण येणार मला? तू यायचं. मी एकटी. हा, मला मग? रस्ते कळत नाहीत. मी जा गेटचं सोडून दुसरीकडे गेली. हा, मी बोलले ना सोनीला. हे बघितलं सगळ्यांनी गेट ऑफ इंडिया इथून लेडीज. काय करू? मम्मी या म्हणला मला. दोन मिनिटात कुठं झाला तो? कुठे गेला का तो? तेच तर बोल. लक्ष ठेव. हा, तो होतो. हा, तेच गार्डन. हे बाई हे जहाजाचं मम्मी जहाजाचं तिकीट. सिंगल लाईन घेता मग सिंगल लाइन. काय ऊनच तेवढं आहे. मार दिया. इंडिया फोटो काढून झालेले आहेत. आता चाललोय आम्ही. सो आता आम्ही गेट ऑफ इंडियाच्या इथे फोटो काढून चाललेलो आहे परत आपल्या जागेवर. मग तिकडनं आम्ही जाणार बोटने. चालली हा फॉरेनरला बोल. काय करत त्यांच्यासोबत फोटो? कसं वाटेल ते? मग मावशी बघ. हा डान्स प्रॅक्टिस चालली आहे इथं गेट ऑफ इंडियाच्या समोर. तुझ्यासाठी मग आलो मनात म्हटलं की असं 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 जागेवर फक्त असं करतो. हालू नको कुठल्या त्रास होईल. फक्त असं करे असं पाहिलं येते ते दोघं कर ना आपण कर नको कर पटकन. पाय नको हॅलो चालेल मावशी फक्त आता आता हे कर. आता चाललोय आम्ही बोट मध्ये. बिचाऱ्यांचा रील्स असाच राहिला प्रॅक्टिस.
हाँ बॅग एक्सचेंज केल्या मावशीची मी घेतली ना काय काय तेच म्हणतो. मोबाईल तुझ्याकडे लक्षात ठेवता मग माझा हा सांभाळ घाई घाई मध्ये आता कर तुझ्यासाठी असं असं. ले केरी वेले केकड़ी वेले केरी वेले गाड़ी वेले केरी ए मम्मी ये लवकर. काय करणार बॉसला फॉलो करायला लागतं. किती वेळा घेऊ हो काय नजारा आहे बघा. पुढे ये फुल नजारा. सगळ्या बोटीज भरलेल्या समुद्र. बाय बाय गेट ऑफ इंडिया. रेणुका ट्रेवल सिंगल लाइन में रुकिए 0828 रेणुका ट्रेवल सिंगल लाइन अपने अपने फैमिली मेंबर्स के साथ फॅमिली कोण आहे? मी पकड केला होता. तुम्ही रूममध्ये जाते पर्समध्ये टाकते फॅमिली इधर लगना फॅमिली मेंबर केला फॅमिली काय पिक्चर आहे त्यामुळे परत एकदा का? थांब थांब फोन वाजतो थांब थांब सगळे बोट. अरे बाबा फ्रॉड कॉल एक तास बोलला ना हा 1 तास लागतो. काय करू ते परत कर ऍक्शन. पूर्ण कर गेट ऑफ इंडिया पण बोल. तुझ्यासाठी आलो गेट ऑफ इंडियाला. मग तू पण कर मागून. कर 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 आम्ही दिसतो का आधी ते बघ दिसतात आहे. अरे का इकडे तू इकडे 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 समुद्र आहे इकडे इकडे ना नहीं दो लोग खत्म हो गया अभी क्या मन कौन सा लग रहा है नाही असं नाही त्याच्यापासून तुम्ही बघता 4 जण 5 जण. चला 4 कोण आहे दाखवा 1 2 3 4 5. 5 वाले अगोदर 5 वाले अगोदर जरा ओ ताई थांबा जरा घाई करू नका 5 वाले अगोदर हा हे लाईनीशीर चला. बैठना क्या बस 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 या फोन नीचे रख जेब में रख दो आगे गेट. लाईफ जॅकेट दिलंय आम्हाला सगळ्यांना. मम्मी इथे बघ. लाईफ जॅकेट घालून बसवलंय. झालेली बोट चांगलं आहे. आमच्या बाजूलाच फॉरेनर आहे. पाणी छान चाललंय मम्मी आमचा फोटो. पानी में आइलैंड जैसा कुछ दिख रहा होगा तो ये कोई आइलैंड नहीं है ये है मेबल मिडल ग्राउंड. इसके अंदर दिवाली के पटाखे रखे जाते हैं बम गन मिसाइल वगैरह रखे जाते हैं ठीक है जो बॉर्डर पर यूज होते हैं दिवाली के जो बड़े पटाखे होते हैं ना हाँ ओके तो सभी लोग वहाँ सामने देखिए आप आम्ही पुन्हा चाललो आहे गेट ऑफ इंडियाला पुन्हा समुद्र फिरून झालेला आहे पुन्हा आम्ही आम्ही समुद्र फिरून आता उतरलो जस्ट. हाय गाईज आम्ही पूर्ण समुद्र फिरून आलेलो आहे. आता पुन्हा आम्ही कुठे चाललोय म्युझियमला. म्युझियमला. आजचा पूर्ण दिवस फक्त आम्ही फिरणार आहे. एन्जॉय म्हणजे आजचा वुमेन डे होऊन जाईल तुमचा. आज मार्चचा. जाओ पुरे कोणी पण कमरे भरायला सोय पण पाहिजे ना कोण बोललो 80? मिलेगा पूरा ग्रुप फोटो में 1 मिनट के अंदर है ना नाही नाही. सबका एक साथ आ जाएगा पूरा फैमिली फोटो में नहीं चाहिए भैया कितनी बार बोलने का आप लोगों को फिर भी पीछे 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 आ जाते हो फोटो निकालो जबरदस्ती कमाई करने का तो ये पब्लिक को परेशान करने का अब क्या करेंगे
तू तर बोल आपल्या ताज हॉटेलमध्ये पण दाखवूया. बोललेला ना मग कुठे तू त्या बोलणार होतो कुठे तो तिकडं आता भेटणार 4 नंबर गेट. गाईड करण्याला 4 नंबर गेटला तिकडे जाऊन थांबला पण तिकडंच थांबणार तो, तिथंच यायला बोललेला. पहिले से हो गया उधर जाके ये कब दिखाएगा फिर तो आता आम्ही चाललोय म्युझियमच्या रस्त्याला. नाही फोटो नाही काढायचे तरी पण एकदम पागल करून टाक. मम्मीने 10 टाइम वरी बोलले नको. दमू काढलं ते माझा हात पकडलेला आलं नाही. 1 2 3 स्टार्ट. तुझ्यासाठी 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 आले मना अरे काना रे तुझ्यासाठी आले मना अरे काना असं केलं तुझ्या हिशोबाने हे पडतात 1 तुझ्यासाठी तुझ्यासाठी आले मना अरे काना रे तुझ्यासाठी आले मना अरे काना आता आलं आता पक्का हसून हसून पागल होणार आहे यांच्यामध्ये. अजून तर फक्त अर्धा दिवस पण नाही झाला, बाकीचा दिवस अजून काय होणार आहे माहित नाही. हो ना ते अरे अंड्याला पाहिजे होतं कुठे मोठ्या माणसाला. हा सारखं किती उड्या बाबा आणायचं मोठ्या माणसाला. हे कुठेच माणसं आपले 4 नंबर घेतला. आम्ही चाललोय मुंबई आर्ट गॅलरीमध्ये. तर एवढा मोठा आता एंट्रीमध्ये आम्ही आलोय पास घेऊन. बटरफ्लाय गार्डन आणि त्या नादात माझे शूज पण तुटले. किती मस्त आहे. तुम्ही पण इथे येऊ शकता फिरायला फॅमिलीसोबत, तर नक्कीच व्हिजिट करा इथे. हे किचन गार्डन आहे, म्हणजे खूप सारे गार्डन्स आहेत तिथे. आतमध्ये एंट्री घेतोय तर आम्हाला इथं एकदम भारीवाली वस्तू दिसली आहे. ती आहे गौतम बुद्धांची मूर्ती. तुम्हाला माझ्या मागं दिसतच असेल. एवढी छान दिसते ना क्लोजमध्ये, तर अजून आपण दाखवूया तुम्हाला. आणि मम्मी इथं मेडिकल गार्डन बघते. ॲक्च्युली जे हे झाडं आहेत ते मेडिकलचे आहेत. मेडिकल गार्डन वनस्पती बाग. तर इथे आयुर्वेदिकचं आहे सगळं. मेडिकल नाही मेडिसिनल. ते औषधी. हां फुलं तोडा औषधाची झाडं बघतोय. औषधाची झाड आहे ती. पकड पुढे थोडी थोडा हाय पकड तो आता सगळं पकडलं ही आहे गौतम बुद्धांची मूर्ती बघा. नाही एक बोलू का हे चले आतमध्ये जायचं कुठून पण. त्याला पास दाखवा लागेल ना आतून जावं लागेल. इथून का इथून त्यांना विचारू ना. नागेशराय नागेशराय आता नको, पहिला जाऊन ये ना आतमध्ये. येताना याच रोड येणार आहे. तर इथं म्युझियमला जाणार. जसं आपण योगा करतो तसं ते आतमध्ये एंट्री केल्यावरती एवढा भारी आहे. अजून आतमध्ये आहे. सो आतमध्ये आल्यानंतर एवढं आहे. वॉटर व्ह्यू यार. ए मम्मी इथे 1 मिनिट. तर ए आहे महल यार.
हात लावू शकतो? हो त्यावेळेला असे दगड होते. लिहिलंय काहीतरी. हा लिपी आहे, लिहिलेलं आहे. लिहिलेलं आहे सगळं याच्यावर. पाली भाषेत लिहिलेलं आहे. आपल्याला वाचता येणार नाही काय बघ आता. आपल्याला नाही जमणार. ते लिखाण आहे, लिखाण. हे सगळं गौतम बुद्धांचं आहे. हे सगळं हे हा मग हे सगळे हिंदू लोकांनी तर त्यांचं वैष्णू तुला म्हणजे फळा झाला हा त्या काळातला. ब्लॅकबोर्ड झाला ना पूर्ण ब्लॅकबोर्ड. अक्षर बघ ना एकदम लाईनीशीर आहे. हे काय आहे? हे पण लिहिलेलं आहे. पण ABCD प्रमाणे काय लिहिलंय पण? शिलालेख आहे हा. बाई हरी सगळं दाखवाच लागणार. हे काय मम्मी? हे पण तेच आहे, त्याच्यात काहीतरी असणार आहे देवाचंच. हे दगडी शिल्प आहे. शिल्प आहे हे. हे इथं पण अजून आहे आतमध्ये इंडियन भारतीय शिल्प. त्याचे डोळे बघ मम्मी, डोळे बघ ना. मग ते बनवणाऱ्याची कला कोण असेल? बनवणार मम्मी हे बघ, हे भारी आहे बघ. श्रद्धेचे उपासक म्हणजे काय असेल आपला? मम्मी हे सोन्याचं आहे. हे गणपतीचा हे हे गणपतीच आहे. हा गणेश. ॲक्च्युली तर वाव यार. सॉफ्ट आहे ना, क्लिनिक आहे ना तसं. जरूर येऊन लावलंय साफ करणारे पण असतील ना. नाही, चांगलं सॉफ्ट क्लीन होतात ना. इथून आहे का असं? हे बघ बापरे, इथंच थकले. फोटो काढता येतात. हां तेच ना. नेरूळ तारांगण हे चांदीचं. मम्मी मम्मी चांदीची भांडी चांदीच्या 20व्या शतकाच्या. अशा प्लेटी होत्या तेव्हा खायला. चांदीमध्ये असे ट्रे होते. हां, काचेची भांडी. हे काय मम्मी? थाली, प्याला, वाईन कप. वाईन कप कुठला आहे? हा 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 आहे हा. हे छोटा पातळ. हा हे बघ वाईन कप. आणि ह्या बाउलचं काय दिलं? पात्र. सर्दी इशवी. कोणत्या बाउलला काय काय बोलतात ते सगळं कप हा बघ हा कप. हा दारू पिण्यासाठी असतो. स्पून इन खंजर सगळे डिटेल्स आहेत तिथे. ओ मम्मी हे काय आहे? काय माहिती. त्या साईडने मावशी. पेन बॉक्स. ओके नॉर्मल. मम्मी पेन बॉक्स होता बघ त्या काळात. ज्वेलरी बॉक्स. हे बघ हौदा. ओके हे हौदा आहे. आणि इकडं बाजूला मोर पीस. एवढं मिस केलं आहे मी.
हे मनी ते मावदा म्हणजे तेच ना वाव हे बघ सगळं त्या काळातलं. हे बघ कलर. अच्छा हे पेंटिंग साठी प्रिंटिंग. हे बघ प्रिंटिंग साठी यूज करायचं त्या काळात. प्रिंटिंग करण्यासाठी कोरीव कामासाठी सगळे वापरायचे मध्ये मॅप. मॅप आहे हा हे बघ ना मॉडर्न कॅम्प रोड मरीन ड्राईव्ह आहेत ना. या त्या काळातल्या डायऱ्या. ते डायरी बघ या त्या काळातले सगळे कानातले ड्रेस. ड्रेस कानातले तेव्हा अशा माळ्या घालायचे दगडाच्या ओके ए त्यांना विचार आतमध्ये जाऊ शकतो. इथे लिहिलंय ना. बा मम्मी हे हाय माझ्याकडे. हे या कोण आहेत मम्मी. रेखा. या कोणाच्या सर. हे बघ ही कोण आहे मम्मी. भानू. ही कोण आहे भानू. हे बघ तिची साडी आहे ही. हे बघ ही घातलेली ती. काय ना काय दाखवलं काय ठेवलं. ए बाई ये चल. हे काय आहे गोल्ड मीडियम जे स्कूल ऑफ आर्ट फर्स्ट इंडिया टू विन ऑस्कर. ओके ऑस्कर भेटला याला. 2000 बॉलिवूड फिल्म्स डिझाईन कॉस्ट्यूम फॉर ओव्हर 200. पाणीपुरीवाला. हे सगळे स्टॉल्स आहेत मुंबईचे. ते चाबूक किती लागत असेल ना. हे बघ हे लोकच करतात ना हे. काचेत नाही. रिअल चाबूक आहे हा बाबू रिअल चाबूक आहे. ते बॅच वगैरे. हे सगळं जेव्हा ब्लॅक अँड व्हाईटचा जमाना होता तेव्हाच्या काळात ते चाकूला धार करणारच आहे ना हा. तोच आहे चाकूला धार. हाडं बघ अक्का आपले. हाड आहेत का नक्की पण ते. बॉम्बे इन व्हेरियस वेज. नाही काय लिहिलं इथं? हे हाडं आहे. ऑर्डर नाही. वेगळंच आहे काय काहीतरी वाव. हे बघ माहिती लिहिले ना बोंबिले. देवा देवा ओले बोंबिले ते बघ. हडप्पा संस्कृती. मम्मी एक हडप्पा संस्कृती. ते आदिवासी ना. मम्मी हे बघ. ए याचा का ना फोटो आहे कार्तिक आहे. शेल आहे ते शेल समुद्र. हे काय मम्मी छोटे छोटे. शेल म्हणतात त्याला. शिंपली कशी म्हणतात तशातल्या प्रकारचे. किती बारीक बारीक आहे. असोर्टेड सेल इनलेस सेल्स रिप्लाय. ए इकडनं या मम्मी आपण असं जाऊ. हे बघितलंय मी तेव्हा तो. म्हणजे कसं कळतंय आपल्याला काय काय बघितलं. ते इतिहासातलं सगळं. हा, हे बघ पुराण. तेव्हा राजस्थानला असे गुरु असतात ज्या देशात मुली जन्माला येत नाही. ए मम्मी मानवाची ए मम्मी ते मानव कसा तयार हे आपलं पुस्तक ही रिअल वाली वाटतं खाली का मम्मी. लाकूड अगं लाकूड नाही बघ ना कापडने गुंडाळलेलं. आणि त्याच्यामध्ये प्रक्रिया. हे रिअल आता पण बनवून ठेवतात ना असं रिअल. कारण की बघ बुद्धाची मूर्ती आहे ना ही. ना मम्मी बॉडी बॉडी आहे ती. हा, त्याला त्या आधीच्या काळात नाही का हे करायचे. हा त्या काळात आता बी बाहेर गावी ठेवतात ना. स्टोन्स पेट्स बँगल्स त्या काळातले बांगड्या. हे रिअल वाले आहेत ना सगळे. हिरा आहे.